गुड मॉर्निंग. मी डॉक्टर स्मिता तस्कर तुमच्या सगळ्यांचं डॉक्टर स्मिता ऑल अबाउट हेल्थ या पेजवर स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वायकल कॅन्सर याची लक्षणं, कारणं आणि त्याचं स्वरूप हे आपण जाणून घेतलं आणि त्यावर इफेक्टिवली काम करणारं वॅक्सिन म्हणजे HPV वॅक्सिन या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घेणार आहोत. तर HPV ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस या व्हायरसचे जवळपास 15 स्ट्रेन्स आहेत, पण मोस्ट कॉमन जे स्ट्रेन आहेत ते 16 आणि 18 नंबरचे आहेत. म्हणजे 16 आणि 18 स्ट्रेनचे व्हायरसमुळे होणारं इन्फेक्शन हे अधिक प्रमाणात आढळून आलेलं आहे. सो आता बाजारामध्ये जे काही HPV वॅक्सिन्स अवेलेबल आहे ते मोस्टली 16, 18, 6 आणि 11 नंबरच्या स्ट्रेनवर काम करणारे वॅक्सिन्स आहेत. तर HPV वॅक्सिन याचे डोसेस कुठल्या वयात किती द्यावेत हे आपण आता बघूयात. जनरली 9 ते 26 हे वयोगट आपण अत्यंत योग्य मानतो हे वॅक्सिन देण्यासाठी, कारण 26च्या पुढच्या ज्या फिमेल्स आहे ह्या मोस्टली सगळ्या इन्फेक्शनला बळी पडलेल्या असतात. सो त्यामुळे त्यांच्यामध्ये या वॅक्सिनची कार्यक्षमता जरा कमी प्रमाणात आढळून आलेली आहे. सो 9 वर्षाच्या पुढील मुलींमध्ये आपण हे वॅक्सिन देऊ शकतो. 9 ते 15 वयोगटातील ज्या मुली आहेत त्यांच्यामध्ये HPV वॅक्सिनचे डोस हे 2 रेकमेंड केले गेलेले आहेत. म्हणजे आज जर तुम्ही एक वॅक्सिनचा डोस घेतला तर पुढचा डोस हा 6 महिन्यानंतर असणार आहे. आणि 15 वर्षाच्या पुढील ज्या काही मुली फिमेल्स आहे त्यांच्यामध्ये HPV वॅक्सिनचे 3 डोस रेकमेंड केले गेलेले आहेत. 0, 1, 6 म्हणजे आज एक डोस घेतला तर 1 महिन्याने पुढचा डोस आणि तिसरा डोस हा 6 महिन्यानंतर असणार आहे. तुम्हाला माहिती आहे का की HPV हा जो काही व्हायरस आहे याने फक्त सर्वायकल कॅन्सरच होत नाही, तर वल्वल कॅन्सर असेल, जेनायटल कॅन्सर असेल, पेनाइल कॅन्सर असेल, थ्रोट कॅन्सर असेल, असे वेगवेगळे कॅन्सर्स या व्हायरसमुळे होत असतात. त्यामुळे हे वॅक्सिन मेलमध्ये पण घेणं तितकंच गरजेचं आहे. मग या वॅक्सिनचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? तर या वॅक्सिनचे अगदीच निग्लिजिबल असे साईड इफेक्ट्स आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी आपण हे वॅक्सिन देणार आहोत त्या ठिकाणी थोडंसं लालिमा येणं, सूज येणं, इचिंग होणं, कधी कधी फेंटिंग म्हणजे चक्कर येणं, असे रेअरली काही लक्षणं वॅक्सिन दिलेल्या गर्ल्समध्ये किंवा फिमेल्समध्ये दिसू शकतात. जर आपण योग्य काळामध्ये हे वॅक्सिन घेतलं आणि रुटीनली पॅप्समेअर या नावाची तपासणी करत राहिलो तर आपण नक्कीच या कॅन्सरला यशस्वीपणे लढा देऊ शकतो. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर एखादी फिमेल वॅक्सिनेट आहे, तिला HPV वॅक्सिन दिलं आहे, पण तिने पॅप्समेअर करावा का? तर निश्चितच करावा. कारण मी मघाशीच सांगितलं की आपल्याकडे जे काही वॅक्सिन अवेलेबल आहे ते मोस्टली 16 आणि 18 स्ट्रेनच्या व्हायरसवर काम करणारे वॅक्सिन आहे. पण ह्या व्हायरसचे 15 स्ट्रेन आहे. त्यामुळे या 2 स्ट्रेनच्या व्यतिरिक्त वेगळ्या स्ट्रेनमुळे जर तुम्हाला इन्फेक्शन झालं तर ते समजणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण त्यावर योग्य ती ट्रीटमेंट करू शकू. त्यामुळे 26 वर्षापासून पुढील आणि 65 वर्षाच्या फिमेलपर्यंत तुम्ही पॅप्समेअर रुटीनली करणं तेवढंच गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मुलींपर्यंत, फिमेल्सपर्यंत पोहोचवायचा आहे की जेणेकरून आपल्याला सर्वायकल कॅन्सर, व्हजायनल कॅन्सर, वल्वल कॅन्सर याविषयी जागरूकता निर्माण होईल आणि त्यावर करणारे उपाययोजना म्हणजे HPV वॅक्सिन या संदर्भात माहिती जास्तीत जास्त फिमेलपर्यंत पोहोचेल आणि आपण यशस्वीपणे या कॅन्सरशी लढा देऊ शकू. थँक्यू.